मराठा मंदिर बेळगाव येथे रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले 7वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साहित्य, संस्कृती आणि शिवचरित्राचा जागर या त्रिसूत्रीवर आधारित संमेलनाला सीमा भागातील मराठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांनी भूषवले, तर पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी आणि मुंबईचे लोकप्रिय लोककवी प्रशांत मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाच्या पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष यशवंत पाटणे यांनी मराठी साहित्य, भाषा आणि सीमा भागातील सांस्कृतिक जतन यावर मार्गदर्शन केले. 7व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांनी मराठी भाषा आणि संस्कृती जतनाच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय पक्षांसाठी लढणारे अनेक जण पाहिले, पण बेळगावातील मराठी बांधवांसाठी झटणारे कार्यकर्ते आणि साहित्यिक पाहून अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. बेळगावमध्ये प्रवेश करताना अनेक ठिकाणी इतर भाषातील फलक पाहून कन्नड भाषा शक्तीची असावी असे प्रथम वाटले. मात्र या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा लोकांच्या काळजात रुजवण्याचे कार्य होत असल्याचे पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले. फलकांवरील भाषा बदलू शकते, पण माणसांच्या मनातील आणि काळजातील मराठी भाषा कोणीही काढू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. आप्पासाहेब गुरुवांनी वारंवार सांगितलं की मी 7व्यांदा या संमेलनाचा उद्घाटक झालो. मी आप्पासाहेबांना अत्यंत नम्रपणे सांगेन की आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला स्त्रिया 7 फेरे मारतात आणि माता एक सांगतात की हाच पती मला जन्मोजन्मी लाभवले, कदाचित तुम्हाला 7 फेरे यासाठी मला लावले की हे संमेलन असंच जन्मोजन्मी मंडळी तुमच्या वाट्याला यावं. खरं तर मंडळी, या संमेलनाचं सगळं वैशिष्ट्य, याचं सगळं स्वरूप कोणत्या शब्दात वर्णन करावं मला कळत नाही. पण मी एक सांगेन की मी राजकीय पक्षासाठी राबणारे अनेक कार्यकर्ते बघितले, मी देशासाठी लढणारे अनेक सैनिक बघितले, पण मराठी भाषेसाठी राबणारे वारसदार याच बेळगावात मला दिसले. ते खरे वारसदार आहेत, केलेदार आहेत. किती निष्ठेने तुम्ही ही भाषेची अस्मिता जपून ठेवली. सुरुवातीच्या स्वागत गीतापासून हा कार्यक्रम घडत वाढत आला आहे. इथली रांगोळी पाहिल्यानंतर तुमची संस्कृती लक्षामध्ये येते. मंडळी, हे सगळं संमेलनाच्या निमित्तानं तुम्ही व्यक्त करत असता. फक्त मला एक जाता वाटलं, मी तुम्हाला प्रणाम तर करेन, मला अध्यक्षपद दिलं याबद्दल धन्यवाद देईन. परंतु कालपासून हिंडत असताना मी जेव्हा पाट्या बघत होतो, मला मराठी दिसत नव्हतं. इथं कागद वाचत होतो, इथंही साहेब मला मराठी दिसत नव्हतं. मला कधी कधी असं वाटत होतं की कदाचित इथल्या कागदावरती, सरकारी कागदावरती साकारलेली ही कानडी भाषा सक्तीची असेल, पण इथल्या माणसांच्या कागदावर बोललेली भाषा मराठी ही भक्तीची आहे. आज लोककवी तुम्ही कागदातल्या कविता सांगणार आहे, आणि मी नेहमी सांगतो की कागदातली कळ कागदावर उठली की त्याला कविता नाही म्हणतो. कविता ती असते की कळ कागदावरती उतरली. आज सुद्धा मंडळी, इथं ज्या भक्तिभावाला हा सगळा सोहळा, कारण आमची परंपरा फार मोठी आहे. आम्ही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, आम्ही संतांच्या जयंत्या साजऱ्या करतो, आम्ही देवाचे उत्सव करतो. आज तुम्ही इथं ग्रंथाचा उत्सव करता आहात. आम्ही देवाचं देऊळ बांधतो. आज खऱ्या दृष्टीनं मराठी मंदिर हे एक ज्ञानप्रकाशाचं देऊळ झालं. ज्या लोककवी कुसुमाग्रजांचा फोटो तुम्ही समोर लावला, का वाटतं मला बघत असताना त्यांच्या ओळी आठवत होते. आपण सगळे मायबोलीचे भक्त आहोत, मराठीचे भक्त आहोत. पण तात्यासाहेब शिरवाडकरांनी फार छान सांगितलं होतं की भक्त कसा पाहिजे. त्यांनी 2 ओळी सांगितल्या की आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. पहा तुम्ही, आकाशाचं मन कळायचं असेल तर वाऱ्यासारखं मुक्त व्हावं लागतं. म्हणून आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय, आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय. आज दिवाहून भक्त होणं, कारण भक्तसुद्धा 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे असतात. एक अत्यंत असतं, आणि असं काही समजायचं कारण नाही राजकारणाचं सगळे अंध भक्त असतात. घरात सुद्धा अंध भक्त बरे येतात.
आपल्याला या अंधभक्तीतनं लोकांना काढायचं. आता प्राध्यापक म्हणून मगाशी सांगितलं. दुसऱ्या सत्रात शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी छत्रपती शिवराय आजच्या काळाची गरज या विषयावर प्रभावी आणि ओजस्वी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित केले. तिसऱ्या सत्रात लोककवी प्रशांत मोरे यांनी काळजातल्या कविता आई व बाप या विषयावर सादर केलेल्या गेय काव्य मैफिलीने श्रोत्यांना भावुक केले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. दरम्यान या संमेलनाच्या उद्घाटकपदी मराठा मंदिरचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक व ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब गुरव यांची एकमुखाने निवड करण्यात आली. विशेष म्हणजे 2020 मध्ये झालेल्या पहिल्या संमेलनापासून सलग 7व्या वर्षी त्यांना उद्घाटक पदाचा मान मिळाला आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून हा सन्मान देण्यात आला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून संजय गुरव यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बसवेश्वर सर्कल ते मराठा मंदिरपर्यंत भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महिलांच्या सहभागामुळे भजन दिंडी विशेष आकर्षण ठरली. यावेळी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष सीमा कवी रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी.बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम.वाय. घाडी, रणजित चौगुले, एम.के. पाटील, मोहन अष्टेकर, महिला जिल्हाध्यक्षा अरुण गोजे पाटील, स्मिता किल्लेकर, सविता वेसने, रोशनी हुंद्रे तसेच कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.